आपण श्री आदियोग इन्स्टिट्यूट सगळे विद्यार्थ्यांना आणि निसर्ग विद्यानिकेतनचे सर्व विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी अगदी ध्यानपूर्वक लक्षपूर्वक हे आपल्याला व्याख्यान ऐकायचं आहे. प्रार्थनेने सुरू करूया. तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम, तू प्यार का सागर है. लौटा जो दिया तूने, लौटा जो दिया तूने, चले जाएंगे जहाँ से हम, तू प्यार का सागर है. दीर्घ श्वास ले. हाथों का घर्षण आपल्या डोळ्यांवर. चैतन्य शक्ती आपण जागृत करून घेऊया आणि त्या विश्वात्मक शक्तीला नतमस्तक होऊन आपल्या व्याख्यानाला आपण सुरुवात करूया. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे? दिनेशजी? येस येस ओके. खूप सोपा आणि सुंदर विषय आहे. आपल्याला प्रश्न पहिला लिहून घ्यायचा आहे. सूर्यचिकित्सा म्हणजे काय? म्हणजे आपल्याला प्रश्नांची उत्तरं तिथे सापडणार. ठीक आहे रेणुकाजी? लिखिए. सूर्यचिकित्सा म्हणजे काय, कॉमा सूर्यप्रकाशाचे घटक कोणते असतात ते 3 प्रकारचे आपल्याला लिहायचे आहे. सूर्यचिकित्सेचे फायदे, सूर्यचिकित्सेच्या पद्धती आणि कोणत्या रोगांमध्ये कशी उपयोगी. सूर्यचिकित्सा कोणत्या रोगांमध्ये कशी उपयोगी, एवढे आपण आधी मुद्दे क्लिअर करू. त्याच्यानंतर मग आपण बाकीचं बघणार आहोत. ठीक आहे. हे प्रश्न क्लिअर होणार म्हणजे कसे तुम्हाला निसर्ग विद्यानिकेतनला कसे येणार आहेत. एक प्रश्न 2 मार्काला, त्याला 4 ऑप्शन्स आणि त्यांनी टिक करायचं आहे. श्री आदिक योगच्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट 16 मार्काचा एक मोठा प्रश्न ज्यामध्ये व्याख्या लिहायची असते, त्याचा पूर्ण इतिहास, फायदे आणि मग त्याचे काय कोणती चिकित्सा कोणाला द्यायची आहे असा हा एक सुंदर प्रश्न आहे. त्यातूनच सुट्ट्या टिपा येतील 4-4 मार्काला. म्हणजे एक फक्त माहिती द्या, फक्त त्याचे विधी सांगा किंवा सूर्यप्रकाशावर उपचार सांगा. सूर्यचिकित्सा कोणत्या रोगांमध्ये उपयोगी 4 मार्क. सूर्यचिकित्सा करताना काय काळजी घ्यावी 4 मार्क. सारिका जी स्पीड तो नहीं बढ़ा है मेरा, बराबर है? वक्त कम होता है एक्चुअली. ठीक है. लिखो क्वेश्चन. अपने को 4 मार्क्स के लिए जो आएगा वो क्वेश्चंस है. ठीक है ना. तो 4 मार्क के लिए आपको मुश्किल से एक पेज या नियर अबाउट 10 to 15 लाइन्स लिखनी है. मतलब आधे पेज में भी आपकी 4 मार्क्स फ्री हो जाते हैं. 10 मार्क का है तो पूरा 1 पेज लिखना है. 15 मार्क को है तो 3 पेजेस में करना चाहिए कवर. ठीक है. 3 पेजेस मतलब पहला, दूसरा और तीसरा. साइड लाइनिंग्स करनी है हमें प्रॉपरली. साइड लाइन्स करके आन्सर्स लिखने हैं. ध्यान रखें. लक्षपूर्वक ऐका. आपल्याला हे पूर्णच्या पूर्ण मार्क मिळवायचे आहेत. मग व्याख्या झाली का त्याच्या आपण टिप घेतो, मग त्याची इतिहास लिहितो आणि मग त्याच्यानंतर पूर्ण त्याची विधी, माहिती, त्याचे उपयोग असं ह्या चिकित्सेचं आपण व्यवस्थित लिहिलं की पूर्णच्या पूर्ण मार्क आपल्याला मिळणार. ठीक आहे. अंडरस्टूड स्टुडंट्स? चलो. एक सूत्र आपण एक ऋग्वेदातलं छोटासा हे घेऊया. श्लोकच येते. सूर्यो नो दिवस पातु अग्निः पार्थिवेभ्य. पुन्हा वाचते. सूर्यो नो दिवस पातु अग्निः पार्थिवेभ्य. अर्थात सूर्य हमारे दिन की रक्षा करे और अग्नि हमारी धनजन की रक्षा करे. एक अजून खूप सुंदर श्री सूक्तमधलं आहे, ते पण तुम्ही बघा. ताम वाहव जात वेदो लक्ष्मी मण पगा मिणिम यस्या हिरणय्य विंदेय गामश्व पुरुषाण हम. अर्थात जातवेद अग्रेमधलं आहे ते की नहीं जाने वाली लक्ष्मी हमें ला दे जिससे हम हिरण्य स्वर्णादि मूल्यवान पदार्थों को प्राप्त करें तथा गायों और उत्तम पुरुषों को प्राप्त करें. हे सुंदर सुंदर त्यांनी ना
सुक्तामधलं दिलेलं आहे, काही आयुर्वेदामध्ये त्यांनी चक्षो हा सूर्या रेजा यत म्हणजे सूर्य दैवी शक्तीचे नेत्र आहे असं एक सुंदर त्यांनी हे केलेलं आहे. इथे एक अजून आहे, हे पुस्तक आपल्या राजेश सरांकडे आहे. प्राकृतिक आयुर्विधानांमध्ये ह्यांनी एक सुंदर परत आहे ना, नमः सूर्याय शांताय सर्व रोग विनाशिते आयुर्राग्यो मैशर्व देही देव नमोस्तुते. अर्थात शांती प्रदान करने वाले सूर्य, सर्व रोगांचा नाश करणारा हा सूर्य, त्याला नमस्कार आहे. सूर्य देव सुद्धा आपण म्हटलेला आहे. त्याला आयु, आरोग्य, ऐश्वर्य आम्हाला दे आणि आपको नमस्कार हे नमोस्तुते म्हणजे तुला आमचा नमस्कार आहे. अशा पद्धतीने त्याचे सुंदर असे वर्णन केलेलं आहे. हे केवळ फक्त प्रकाश आणि गरम म्हणजे आपल्याला उष्णता देते असं नाही. आता त्यापासून आपण लिहिणार आहोत पहिल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे की निसर्गातील अग्नितत्व आणि सूर्यचिकित्सा म्हणजे काय. नोट इट डाऊन. निसर्गोपचार शास्त्रानुसार शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. यापैकी अग्नितत्व हे शरीरातील उष्णता, ऊर्जा, चयापचय क्रियांसाठी जबाबदार आहे. आता अग्नितत्वाचं मुख्य स्रोत म्हणजे काय. सूर्य. आणि सूर्यापासून मिळणारी उष्णता आणि प्रकाश शरीराला जीवनदायी ऊर्जा देते. ठीक आहे. ती जीवन देणारी एक चेतन शक्ती आहे. आणि अग्नितत्वामुळे शरीरात काय क्रिया होतात ते आपण लिहिणार आहोत. घ्या. पॉइंट 1, पचन क्रिया. अग्नितत्वामुळे शरीरातील पुढील क्रिया सुधारतात आणि होतात. ते 5 टप्पे आहेत. टप्पा 1 पचन क्रिया चालते. टप्पा 2 दरवाजा खोल दो. रक्ताभिसरण सुधारते. 5च पॉइंट लिहिले तर मस्त होईल. रक्ताभिसरण सुधारते. टप्पा 3 शरीराची तापमान संतुलित असते. आपल्याला माहिती आहे आपला जी लेवल आहे, शरीराला हात लावला की शरीर गरम वाटतं ना. गार तर काय असतात, मैं तो हमेशा ही बोलती हूँ राजेश जी कि ठंडे तो मुर्दे होते हैं ना, कड़ापन तो मुर्दों में होता है. जीवनी शक्ति है जो ऊर्जामयी और हाथ लगाने पे गर्म महसूस होता है. जो शरीर आपका जिंदा है, नर्म है ना, झुकना सीखना है. तर शरीराचे तापमान जे आहे ते संतुलित करण्याचं काम सुद्धा ही चिकित्सा करते. पुढचं आहे रोग प्रतिकार शक्ती वाढते. माधवजी, रोग प्रतिकार शक्ती बढ़ती है. पुढचं घ्या. आपल्या रोगाला प्रतिकार शक्ती. तुम्हाला किती सोपं उदाहरण आहे. कोवळं ऊन घेतलं, आपल्या हाडांची जी ताकद आहे ती वाढते. कॅल्शियमचं प्रमाण जर वाढतं, हाडांचं जे सक्षमीकरण आहे ते झालं की शरीर बळकट बनतं आणि म्हणून ह्या प्रकारे रोगप्रतिकार शक्ती आपली वाढते. पुढचं आहे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते. शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते. आता हे टप्पे आपण काय घेतले, काय कार्य करणार आहे, ही चिकित्सा काय क्रिया करणार आहे आपल्या शरीरात, ते आपण 5 टप्पे बघितले की आपल्याला सोपं होतं की कशासाठी बरं हे शिकणं आहे आपल्याला, है ना, काय महत्त्वपूर्ण आहे. आता सूर्यचिकित्सा म्हणजे काय प्रश्न, त्याला आपल्याला टीप आहे म्हणजे 2 मार्काला, तुम्हाला 2 मार्काला टीप आहे. सूर्याच्या किरणांचा आरोग्य सुधारण्यासाठी केलेला उपयोग म्हणजे सूर्यचिकित्सा, हेलिओथेरपी. ठीक आहे. सूर्याच्या किरणांचा आरोग्य सुधारण्यासाठी केलेला उपयोग म्हणजे सूर्यचिकित्सा. आणि हे निसर्गोपचारातील एक अत्यंत प्राचीन आणि प्रभावी, म्हणजे तुम्ही असं म्हणाल कोणताच काळ नाही, जेव्हा सूर्याचा उगम झाला त्यापासूनच ह्या चिकित्सेचा उगम झाला असं त्याला म्हणता येईल. आणि यामध्ये सूर्यप्रकाशाचा उपयोग करून शरीरातील ऊर्जा वाढवली जाते आणि अनेक रोगांवर त्याचा उपचार केला जातो. इट्स ब्यूटिफुल, है ना. कितना सुंदर उन्होंने बताया है कि
According to naturopathy, the human body is made up of 5 natural elements that are earth, water, fire, air and earth. Ether. And the fire element, it presents heat, energy and metabolic process in the body. And the main source of the fire element is the sun. And the fire element helps in what? Digestion, circulation of blood, maintaining body temperature. Next one is increasing your immunity, removing toxins from your body. These are the 5 things. And what is sun therapy? The sun therapy, or it is called heliotherapy भी बोला जाता है इसे, is the therapeutic use of sunlight to improve health and to what? For what? To treat diseases. It is one of the oldest healing method. Naturally, it is used in a naturopathy. Sunlight provides natural energy that helps maintain your physical and even your mental health. ठीक आहे. तो नाव आता पुढे जाऊया आपण. पुढचा टप्पा आहे आपल्याला घटक बघायचे आहे. सूर्यप्रकाशाचे घटक 3 प्रकारचे असतात. 3 प्रकारचे घटक आहेत. पहिला आहे इन्फ्रेड रेज, उष्ण किरणे. तुम्हाला माहिती आहे, आपण सूर्याला जेव्हा बघा अगदी कोवळं सन राईज होत असतो है ना, जेव्हा सूर्याचा उगम होतो तेव्हा ती किरणं तुम्ही पसरलेली बघतात, अशी एकदम नाजूक कोवळी अशी ती किरणं, तेव्हा तुम्हाला हळूवार त्याचे रंगसुद्धा दिसतात. आणि ती जी इन्फ्रारेड रेज असतात ना, त्याला आपण उष्ण किरणे म्हणू. ते काय करणार आहेत माहिती का? शरीराला उष्णता देतात, रक्ताभिसरण वाढवतात आणि आपल्या शरीरात विटॅमिन डीची कमतरता भरून काढतात. लिहायचं आहे सूर्यप्रकाशाचे 3 प्रकार आणि त्यातला पहिला आहे इन्फ्रारेड रेज. त्याचं काय कार्य आहे आणि किती उत्तम प्रकारे ते आपल्याला जीवनशक्ती देतोय. तर त्याचा 3 मुद्द्यात लिहा. शरीराला उष्णता देतात, रक्ताभिसरण वाढवतात. दुसरा आहे प्रकार विजिबल रेज. आता हे इन्फ्रारेड जे आहेत ते तुम्हाला साध्या डोळ्याने दिसत नाहीत, पण जे विजिबल रेज आहे ते दृश्य किरणे तुम्हाला दिसतात, मोकळ्या ओपन आईज है ना, ते तुमच्या शरीराला ऊर्जामय करतात. ठीक आहे. एकच मुद्द्यात लिहिलेलं आहे, एकच पॉईंट आहे, अगदी सोप्या सरळ भाषेत सुटसुटीत शरीराला ऊर्जा देतात. आणि पुढचा आहे अल्ट्रा व्हायोलेट रेज. हे 3 प्रकार आहेत सूर्यकिरणांची, जे आपल्याला इन्फ्रारेड रेज आपल्याला मिळाले नाही तर आपण आपल्या चिकित्सेमध्ये इन्फ्रारेड लाईट्स देतो, बरोबर आहे ना. ती शरीराला गेली का सूज कमी होते शरीरावरची है ना. इन्फ्रारेडमध्ये नको असलेले विजातीद्रव्ये शोषण करण्याची क्षमता आहे ना ती लाल लाईटमध्ये. आणि काय करतं माहिती का ते? इन्फ्लामेशन आणि एडिमा कमी करण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे. म्हणून आपल्या सूर्यचिकित्सामध्ये मी तुम्हाला ते इन्फ्रारेड लाईट इथे दाखवू शकते है ना. ते बघूनच घ्या प्रॅक्टिकली, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लाईट दिखा दो, इधर से दिखा देंगे. इन्फ्रारेड लाईट आपण बघणार आहोत आत्ता लगेचच. त्याची किरणे डायरेक्ट डोळ्यावर पडू नये म्हणून प्रयत्न असतो. त्याच्याने डोळ्यांमध्ये विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता, कॅट्रॅक्ट होण्याची शक्यता आणि जाळे पडण्याची शक्यता असते. इथे आपल्याकडे उदाहरणार्थ इन्फ्रारेड लाईट आहे आणि ही ती आहे, सगळ्यांना दिसते. ही इन्फ्रारेड लाईट आहे जी आपण सूर्यचिकित्सेमधून डायरेक्ट न घेता आवश्यक वेळेस, फॉर एक्झाम्पल काही पेशंट्सला आपण डायरेक्ट तिथे अवयवांवर ओपन करून देऊ शकतो. याचे कमी जास्तपणा करता येतो. ही इन्फ्रारेड लाईट आहे, सगळ्यांना दिसत असते लाल पूर्ण. आता बघा मी माझ्या हातावर दाखवते तुम्हाला. ही हीट करते, त्याचा कमी जास्त आपण करू शकतो त्याला. बघा ही कमी होते आहे, दिसते आहे कमी होताना है ना, आणि ही जास्त होत आहे. शेक बसत आहे. पस किंवा पाणी कानामध्ये जर गेलं डायरेक्ट याचा शेक झाला तर पाणी पूर्ण वाळून जात आहे. ठीक आहे. हे इन्फ्रारेड लाईट आहे विविध प्रकारचं. कॉल आ रहा है क्या? रिजॉइन.
हे दिसलंय तुम्हाला. ह्या प्रकारे एडिमा म्हणजे ह्याच्यापासून आपल्याला सूज कमी होते शरीराला. ठीक आहे. इन्फ्लामेशन शरीरामध्ये असलेलं जळजळ, तिथे दाह असतो, त्रास असतो, वेदना कमी होतात. इतकं सुंदर आहे. नको असलेलं समजा तिथे पाणी आहे, कानामध्ये पाणी आहे, पस आहे, हळूहळू वाळवून टाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. इतकं सुंदर हे इन्फ्रारेड रेज कार्य करतं. ठीक आहे. आता तुम्ही सांगते फॉर एक्झाम्पल पेशंट, पार्किन्सनचे पेशंट आणि पॅरालाइज पेशंटमध्ये काही नसा ताठरलेल्या आखडलेल्या असतात. तसंच बेड रिडन पेशंटला बेड सोर्स होतात, पडून पडून ज्या जखमा होतात. ठीक आहे. त्यासुद्धा ह्याच्याने क्लिनिंग करून त्या काढून घेऊन ह्याच्याने त्याच्यामधलं सगळं अनवॉन्टेड टॉक्झिन्स तर बाहेर खेचून घेत होते आणि तिथे जीवनीशक्ती म्हणजे नसांमध्ये रक्ताभिसरण वाढवून त्याची तिथली जी आहे ॲक्टिव्हिटी वाढवतात त्या नसांमध्ये. ठीक आहे. ताठरलेल्या ब्लॉकेजेस झालेल्या नसांमध्ये इतकं पॉवरफुल हे रेज आहेत. आलं लक्षात? राजेशजी, सारिकाजी, माधव सर, दीपालीताई. हां, ह्या पद्धतीने आपण इन्फ्रारेड रेज बघितली. विजिबल रेज म्हणजे आपण जेव्हा तुम्ही बघा सूर्याला आपण पाणी अर्पण वगैरे करताना तुम्ही ते पाण्यात जेव्हा तुम्ही बघतात तेव्हा ते सुंदर असं सूर्यकिरण ना ते बाहेर पडतात. त्याला म्हणजे आपण काय म्हणतो ना, तुम्ही दवबिंदूला सूर्याची किरणं पडलेली दवबिंदू कधी बघितलेला आहे का? ते काय असं एकदम चकाकतं. कसं चकाकतं त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा अर्घ्य देतात हे ना सूर्याला, जेव्हा पाणी वाहतात हे ना, किंवा तुम्ही पाण्यामध्ये अगदी कोवळं ऊन पडताना त्याला टकरावले की आपण म्हणून विरुद्ध दिशेने जेव्हा त्याचा परतावा होतो त्या किरणांचा, तेव्हा जी किरणं तेव्हा बघतात दॅट आर कॉल्ड विजिबल रेज अँड दॅट आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर बॉडी. ते जे रेज आहेत, ती जी सूर्यकिरणं आहेत ती शरीराला ऊर्जा देतात, तवाणाई हे ना, ऊर्जा देतात. आणि ही ती ऊर्जा तुमच्या शरीरास अप्रतिम असं काय देणार आहे? एनर्जी देणार आहे. इट इज व्हेरी एनर्जेटिक. दॅट आर कॉल्ड विजिबल रेज. आपण प्रकार दुसरा बघितला. येत आहे लक्षात? तिसरा प्रकार आहे अल्ट्रा व्हायोलेट रेज. ते अतिनील किरणे असतात. अतिनील किरणे. आता ह्याच्यामध्ये विटॅमिन डीचं प्रमाण खूप असतं. एकदम सुंदर असं विटॅमिन डीचं प्रमाण असतं आणि हे विटॅमिन डी आपल्या शरीरात अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला ह्यामध्ये विविध आजारांनी ग्रस्त असे लोक आहे. हत्तीरोग म्हणता येईल तुम्हाला. एक रोग आहे ज्याच्यामध्ये हातापायांना कमी जास्तपणा येतो. कमी जास्त म्हणजे बारीक होतात हे ना. त्याच्यामध्ये 2 रोग आपण हे म्हणता येईल की कुपोषित मुलं तुम्ही बघितली असतील हे ना, कुपोषित लोक बघितली असतील. त्यांच्यामध्ये काही विटॅमिन्स कमी झालेले असतात. B12, डी, विटॅमिन ए आणि बी ह्यांची जेव्हा कमतरता होते तेव्हा शरीर कृश होतं आणि हे कृश शरीर ह्या अतिनील म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट किरणांनी त्वचेतील पूर्ण विटॅमिन डी तयार. सगळ्यात मोठा अवयव आपली त्वचा है ना, आणि त्याची जी पोर आहे ते विटॅमिन डी खेचून घेण्याची त्याची क्षमता आणि ती मिळणार कुठून? त्या अल्ट्रा व्हायोलेट रेजमधून. आणि त्वचेतील विटॅमिन डी तयार करण्याची क्षमता अल्ट्रा व्हायोलेट रेजमध्ये आहेत. त्याचमध्ये जीवाणू, तुमच्या शरीरावर असलेले नको असलेले जे जीवाणू आहे त्यांना नष्ट करण्याची क्षमता अल्ट्रा व्हायोलेट रेजमध्ये आहे. नोट इट डाऊन. तुमच्या 2 मार्काला तुम्हाला काय प्रश्न असणार आहे? हाऊ अल्ट्रा व्हायोलेट रेज आर युजफुल. अतिनील किरणांचा वापर आणि जीवाणू म्हणजे तुम्हाला बघा सोरायसिस असो, अतिशय असे तीव्र त्वचेवरील रोग असो है ना, आतील सुद्धा तुमच्या आंतरिक काही रोग असतो, ती पूर्ण जीवाणू ती नष्ट करण्याची क्षमता अल्ट्रा व्हायोलेट रेजमध्ये आहे. लक्षात घ्या, विसरायचं नाही. गाळलेल्या जागांमध्ये येण्याची शक्यता अल्ट्रा व्हायोलेट रेज. लक्षात ठेवायचं. अतिनील किरणे. फक्त अल्ट्रा व्हायोलेट रेज टाकलं तरी चालेल. विटॅमिन डी बनवण्याची क्षमता असलेला कोणता प्रकार सूर्यप्रकाशाचा? अल्ट्रा व्हायोलेट रेज. ह्या प्रकारे आपण सूर्यप्रकाशाचे घटक बघितले. 3 टाइप्स ऑफ सनरेज.
that are infrared rays, visible rays, and third one is ultraviolet rays. कळतंय ना? अगदी सुंदर विषय आहे, त्याचा उपयोग करायचा आपल्याला. खूप मस्त असा विषय आहे. सूर्य चिकित्सेचे फायदेच फायदे है ना. पहिलेच आत्ताच आपण घटकांमध्येच बघितलं होतं. आपण ना 8 फायदे लिहिणार, त्यापैकी 5 कुठलेही लिहिले तर चालतात. ठीक है, 5 ही फायदे लिखे ना तो भी तुम जीत गए इसमें. तो बहुत मस्त है वो और इजी भी है. तर लिहा सूर्य चिकित्सेचे फायदे. सूर्य चिकित्सा केल्याने काय फायदे होतात, चिकित्सा कशा पद्धती आहेत ते बघणारच आहोत आपण. पण फायदे लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला पद्धती बघताना मज्जा येणार आहे खूप. पहिलंच लिहा, अगदी सोपं, सगळ्यांना कळतं आहे आणि सगळ्यांना माहीत असलेला, शरीरात विटॅमिन डी तयार होते. अगदी गरजेचा विषय आहे ना. हाडांची ठिसूळता असली तर चालता फिरता तुम्हाला ठेच जरी लागली तर हेअरलाईन क्रॅक, थोडंसं पडून बघा. आता एखाद्या वयात ना विटॅमिन डीची कमतरता झाली आता मी अशक्त तुम्हाला सांगते, 12 ते 13 वर्ष एक मुलगा बघितलेला आहे, त्याला पडूच नाही तो कुठे, अशी त्याची मम्मी पप्पांनी तयारी करून घेतलेली आहे, मानसिक पण. कारण त्याच्या शरीरात हाडांची ठिसूळता इतकी अधिक आहे की असं लागलं इथे, असं लागलं कुठे की त्या हाडाला क्रॅक होणार आणि त्याला फ्रॅक्चर 30 दिवसाचा 15 दिवसाचा लागणार म्हणजे लागणार. वी शुड बी व्हेरी केअरफुल. वी नीड विटॅमिन डी फॉर बॉडी इज कंपल्शन, जे निसर्गाने तुम्हाला दिलेलं आहे आणि ते मिळालेले तुम्हाला अग्नितत्वातनं, 5 तत्वातलं एक तत्व, आणि ती आहे सूर्यचिकित्सा, आणि त्यातून तुम्हाला मिळत आहे आपलं विटॅमिन डी. पुढचं घ्या, त्यातूनच विटॅमिन डी मिळालं की काय होणार, हाडे मजबूत होणार है ना. टोटल जेव्हा आपण अगदी हाडं आपली पूर्ण तयार नसतात ती 305 असतात, आणि जेव्हा तुमचं ॲडल्ट होतात तुम्ही, ती हाडं पूर्ण तयार होतात ती 206 असतात. हाडांची संख्या किती आपल्या शरीरात आहे, 206 गाळलेली जागा. आणि याच्याने सूर्यचिकित्सेने आपली हाडं मजबूत होतात. सांगते ना, पायांमधले हाडं आपले तुम्हाला सांगते 100 किलो त्याची घेण्याची क्षमता. आणि आजकाल सगळेजण लुटपूट करायला लागलेत. थोडं जिना काय चढले की गुडघ्यांमध्ये त्रास आहे, ह्याच्यामध्ये दुखतंय, त्याच्यामध्ये सांधेदुखी आहेच, काही ना काही विकार आहेत. आणि त्याची कमतरता का? कारण तुम्ही त्या चिकित्सेची जाण नाही आहे, तुम्हाला ती घेतलंच नाही आहे. कोवळं ऊन आपल्याला गरजेचं आहे, दिवसामधून एकदा तरी ते मिळवणं गरजेचं, आणि ते फ्रीमध्ये आहे. कुठलाच पैसा खर्च करायचा नाही आहे आपल्याला. त्या दैवी शक्तीने ना कुठला भेद करता तुम्हाला ते दिलेलं आहे. ती आहे ही सूर्यकिरणे. पुढचं घ्या, रक्ताभिसरण सुधारतं. आता ह्याच्यामध्ये कसं सुधारतं बाबा, आत्ताच तुम्ही रेड लाईट बघितली आहे ना. त्याची काय क्षमता आहे की सगळ्या नसांमधला जर ताठरपणा ते कमी करणार असेल, त्याच्यामधली सूज कमी करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असेल, इन्फ्लामेशन असलेल्या वेदना कमी करण्याची, जे शेक जसा मिळाला तर त्याच्या वेदना कमी करण्याची क्षमता असेल. माती लेपण केल्यानंतर तुम्ही 20 ते अर्धा तास जर सूर्यकिरणांचा शेक घेतला व्यवस्थित, तर शरीरातील पूर्ण विजातीय द्रव्यांचा नाश, विषाक्त कणांचा नाश, आजारांचा नाश, आणि तिथल्या हाडांची जी कमकुवतता आहे त्यामध्ये तुम्हाला त्रास कमी. आणि जर तेव्हा हे होणार असेल तर रक्ताभिसरण का सुधारणार नाही. या पद्धतीने तुमच्या शरीरातलं रक्ताभिसरणसुद्धा करण्याची क्षमता सूर्यचिकित्सेत आहे. त्वचा रोग निवारण, चौथा मुद्दा, त्वचा रोग निवारण. आत्ताच मी बोलले, सोरायसिस असो, स्किन डिझिजेस असो, इचिंग असो, त्याच्यावर तुम्हाला पॉईंट्स होत असो, किंवा तुम्हाला कुष्ठरोगाचा सुद्धा हा रोग जो आहे ना, त्याची सुद्धा निवारण्याची याच्यामध्ये क्षमता आहे. कंपल्सरी त्यामध्ये तुम्हाला सूर्यकिरण शरीरावर घेतलीच पाहिजे, आणि ती ट्रान्सपरंट आहे, कपड्यांच्या आत डायरेक्ट पण येतात ती है ना, काचेमधून तुम्हाला मिळतात, विविध काचेंमधून. म्हणून त्वचा रोग ह्याच्यामध्ये आपण बिलकुल कमी करण्याची क्षमता आहे. नेक्स्ट इज फिफ्थ नंबर, पचन क्रिया सुधारते. डायजेस्टिव्ह सिस्टमवर अप्रतिम असा ह्याचा, तुम्ही म्हणा असं कसं काय, डायजेस्टिव्ह सिस्टम इतकं मोठे इतकं ते पोट आहे आपल्या, ज्याच्या आणि आपल्या अन्ननलिकेतून अन्न
मोठ्या जठरामध्ये जाणार, जठरामधून ते पाचन बायल ज्यूस पडून त्याच्यावर ते लहान आतड्यांमधून जाणार, नको असलेलं सगळे जे विटॅमिन्स असलेले जे पोषक द्रव्ये शरीर ते घेणार त्याच्यातनं, आणि मग ते आपल्या मोठ्या आतड्यामध्ये 2.5 मीटर असलेल्या आतड्यामध्ये ते नको असलेले पदार्थ जातील आणि रॅक्टम मधून आपल्याला निष्क्रिय जे आहेत ते मलद्वारा बाहेर पडतील. तर आता ही पाचन क्रिया सुधारण्यामागे सूर्यचिकित्सेचा काय रोल आहे? कोणाला बोलायचं आहे? सूर्य किरणांचे जी सूर्यचिकित्सा आहे, विविध जे सप्तरंग आहे है ना, सप्तरंग आहे, ते जे रंग आहे त्यातून मिळणारी जी आपल्याला औषधिक ऊर्जा आहे, आणि ती ऊर्जा जी आहे त्यातून पचन क्रियेवर अप्रतिम असा तो भार पडतो, आणि त्या भारमधून आपली पचनक्रिया सुधारते. त्याचा टॉपिक घेऊया आपण पुढे. 6वं घ्या, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. नॅचरली विटॅमिन्स मिळतात तुमच्या शरीराला, हाडं मजबूत झाली हळूहळू, रक्ताभिसरण आपलं सुधारलं आहे, त्वचाचे जे विकार असतील है ना, पोर ओपन होणं असो, त्याच्यावर साचलेले नको असलेले मृतपेशी आहेत त्या गळून पडलेल्या आहेत है ना, जेव्हा त्या गळून पडलेल्या आहेत त्याच्यामुळे मग आपल्या ज्या 72,000 नाड्या आहेत है ना, त्या नाड्यांमध्ये रक्ताभिसरण स्वच्छ झालेलं आहे छान, आणि ते रक्ताभिसरण झालं, हिमोग्लोबिनचं प्रमाण ऑक्सिजनसहित आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीपर्यंत पोचलं, प्रत्येक अवयवांपर्यंत पोचलं की मग रोगप्रतिकार शक्ती वाढणारच. आणि ती वाढली की 7वा मुद्दा, मानसिक ताण कमी होणार. अगदी बरोबर, शरीरात विटॅमिन डी वाढलंय, मस्त हाडं मजबूत झालंय, रक्ताभिसरण तुमच्या शरीरातलं सुधारलंय, त्वचेला कुठला रोग नाही आहे, आपल्या पोर ओपन आहे, मस्त अशी ऑक्सिजन छान त्वचा घेते आहे, पेशींमधून आपल्या हिमोग्लोबिनमधून रक्ताचं ती जो वायू आहे तो संचारत आहे व्यवस्थित, तर रोग प्रतिकार शक्ती वाढली आपली आता, आणि मानसिक ताण कमी होतो. 7वा मुद्दा आहे. ह्यामुळे जेव्हा ह्या सगळ्या सुधारल्या तर स्ट्रेस ऑटोमॅटिक हळूहळू आपला जातोय, तो कमी होतोय. आणि शेवटचा मुद्दा 8वा बघाल, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडणार. नॅचरली मी असं सांगितलं आहे तुम्हाला, जेव्हा पाचनक्रिया सुधारली, आपल्याला नको असलेले नवद्वार आहेत आपल्या शरीरातील, त्याद्वारे हळूहळू हे सगळे विषारी पदार्थ कानाचे मलद्वार आहेत तिथून पडत आहेत, नाकातून, डोळ्यातनं अश्रुद्वार आहेत, तोंडातून नको असलेलं विजातीय द्रव्य बाहेर पडणार आहे, मलमूत्रद्वारे बाहेर पडणार, आणि सगळ्यात मोठं जे अवयव आहे आपली त्वचा, त्याचे जे पोर आहे घामाद्वारे है ना, घाम येतो शरीराला, आणि त्याद्वारे नको असलेले सगळे विषारी पदार्थ शरीरात बाहेर टाकले जातात. आणि ह्या पद्धतीने आपण सूर्यचिकित्सेचे 8 फायदे बघितले. आलं लक्षात? घ्या पुढचं आहे आपल्याला सूर्यचिकित्सेच्या विविध पद्धती बघायच्या. भरपूर पद्धती आहेत, आपण काहीच घेणार आहे आपल्या अभ्यासातील, काही पद्धती आपण बघणार आहोत है ना, काळजी वगैरे पण बघू, त्या पद्धती आपण आधी बघू. पहिलं आहे सूर्यस्नान, सणबात. फर्स्ट, अगदी पहिलं सोपं आणि सुंदर असं सुरेख, सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्यप्रकाशात 10 ते 30 मिनटं बसवायचं आहे आपल्याला, किंवा मस्त झोपायचं आहे, किंवा आपली मड थेरपी लावून ते सूर्यस्नान घ्यायचं आहे, किंवा हलकं तेल लावून जर घेणार असाल तर ते 10 ते 15 मिनटं घ्यायचं आहे है ना. तेल लावून जर घेणार असाल तर, माती लावून घेणार असाल तर 15 ते 30 मिनटं घ्यायचं आहे. माती चिकित्सेची आपण जेव्हा मडलेप घेतो तेव्हा ही कोवळी सूर्यकिरणे आपल्याला त्वचा निरोगी राहणार, रक्ताभिसरण वाढणार, शरीरातील विषाक्त पूर्ण कण सगळं त्या धुवून निघणार असं म्हणता येईल आपल्याला. पुढचं पद्धत आहे, हे सूर्यस्नान झाला. पुढची पद्धत आहे रंगीत काचेच्या बाटल्यांतून सूर्यजल, म्हणजे ते घ्यायचं आहे, सोलाराइज्ड वॉटर आपण त्याला म्हणतो है ना. थोडक्यात घेऊया, आपल्याला क्रोमोथेरपीला एक पूर्ण तास घेणार आहोत आपण, म्हणून आपण आत्ता जे आहेत त्यामध्ये आपण स्रोत बघतो आहे, आणि 2 आपण बघितलं, एक डायरेक्ट कोवळवून आपण घेतो आणि दुसरं आपण रंगीत काचेच्या बाटल्यातील जे जल आहे त्याला सूर्यजल, पण ते रंगीत आपल्याला 7 रंग दिलेले आहेत. मी 3 रंगाचं आधी तुम्हाला वर्णन करून घेते.
म्हणजे त्यातून काय तुम्हाला उपलब्धी होणार ते आपण बघून घेऊ आपल्या सिलेबसच्या हिशोबाने. रंगीत काचेच्या बाटलीतील पाणी भरून सूर्यप्रकाशात ठेवले जाते है ना. त्याला 1 तास 2 तास किंवा पूर्ण दिवसही वेगवेगळ्या पद्धतीने ठेवलं जातं आजारानुसार. तर निळी बाटली जी आहे, निळ्या बाटलीतील पाणी शांतता आणि थंडावा देणारा असते हे ना. आपण कपड्यांचं पण बघतच आहो ना, पांढरे कपडे घातले की कमी उष्णता ओढून घेतले, काळे पूर्ण कपडे घातले की खूप उष्णता आणि गरम मी वाढवतो है ना. हे दोन आहेत. फोन आला होता. चला पुढचं. तर आपण काय करणार आहोत आता, काय बघत होतो आपण, एकदम सुंदर असं बघत होतो बाटल्या. त्या पाणी काय करायचं असतं माहिती का, त्याला कागद लावायचा असतो किंवा आतून रंग द्यायचा असतो बाटल्यांना. आपण 7 रंग लक्षात ठेवा, यातले 3 रंग आपण बघत आहोत. आणि तुम्ही हे बघितलं आहे का, एक उदाहरण देते तुम्हाला. आपण म्हणतो की सप्तरथातून है ना, सूर्य सप्तरथातून सूर्य काय करतो, रथातून जातो, असं आपण एक आपली ही आहे. तुम्ही 7 रंग इंद्रधनुष्यात बघितलेले आठवत असतील तुम्हाला है ना. 7 रंग इंद्रधनुष्यात है ना. पहिला रंग कोणता, कोणाला सांगता येईल का? आम्ही ना त्याला एक हां वॉयलेट आहे ना, बरोबर. तर हे बघा ना, मला तुम्हाला ना एक सांगता येईल. आम्ही ना ते 7 रंगासाठी ना एक साना निपाजा हो हो सांगा सांगा. साना पिही निपाजा, अगदी बघा माझ्या डोक्यात नाही. आणि हे साना पिही निपाजा याला सांगा बरं. सा म्हणजे हां हां तांबडा, बरोबर. ताना पिही निपाजा. पहिला ता म्हणजे तांबडा. हां ना म्हणजे नारंगी. ना म्हणजे नारंगी. नारंगी नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा. निपाजा निळा येणार. हां बरोबर. पुढचा बरोबर. हा मग निळा आला ना, तो पहिला जो होता ना तानाचा, तो नारंगी होता बरं का, 2 नंबरचा नारंगी होता. निळा बरोबर. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा. जांभळा शेवटी येणार आहे, बरोबर. मग सगळ्यात आधी तांबडा येणार, बरोबर, अगदी बरोबर. हे ना 7 रंग आहेत आणि त्या रंगाच्या चिकित्सा आहेत. आपण सोप्या कपड्यांसून सुद्धा वापरतो. हिरवा हा रंग जो आहे डोळ्यांसाठी खूप सुंदर. हां हिरवा रंग त्याचं संतुलन राखण्याची किमया आहे. आपण माहिती आहे का, डोळ्यांनी हिरवा रंग जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यातून थंडावा निर्माण होतो, कॅटरॅक्टसारखा आजार होत नाही. पावलांनी सुद्धा पायाने हिरव्या गवतावर चाललं, हिरवं पूर्ण हा जो निसर्ग आहे हिरवं, त्याला बघितलं की त्याची संतुलन राखण्याची क्षमता या हिरव्याचं आहे. पांढरा म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, पांढरा रंग है ना, तो शांती प्रदान करणारा आहे. आणि लाल रंग ऊर्जा उष्णतेचं प्रतीक आहे. निळा रंग थंडावा है ना, पाण्याचा सुद्धा आपण निळा बोलू, तर तो थंडावा देण्याचा त्याचं ते प्रमाण आहे. या पद्धतीने आपण आपल्या सिलेबसला आता फक्त निळा, लाल आणि हिरवा याबद्दल माहिती देता येईल आपल्याला. सूर्यप्रकाश उपचार विशिष्ट भागांवर सूर्यप्रकाशाचा देऊन उपचार केला जातो. आणि कुठे आपण त्या द्यावा त्यासाठी आपण पुन्हा 3 रोग घेऊया. सध्या आपल्याला सिलेबसला असलेले 3 रोग. सगळ्यात महत्त्वपूर्ण पहिला रोग आहे संधिवात, जो आजकालच्या खूपच तरुणांना सुद्धा हा बिलगलेला असा हा रोग आहे संधिवात. आपले सांधे है ना, जे जोड आहेत, जॉईंट्स, वी कॅन सी जॉईंट्स, तिथे वेदना सुरू होतात. युरिक ॲसिड्स असतं
बऱ्याच सांध्यांमध्ये जसं गुडघा आहे तिथे पाण्याचं साचणं, घासलं जाणं, घर्षण होणं है ना, आपण तिथे बल्ज म्हणतो ते तयार होणं, या पद्धतीने सांध्यामधले विकार सूर्यप्रकाश व्यवस्थित वेळेनुसार ठरवून रोग्याचे वय, शरीराची त्यांचं 3 जे आपले दोष आहेत त्रिदोष ते जाणून घेऊन त्यांना त्या प्रमाणात सूर्यप्रकाश दिला की सांधेवाताचं प्रमाण, वेदना, दुःख कमी होतं. पहिला रोग घेतला आपण सूर्यप्रकाश देऊन उपचार करण्यासाठी संधिवात. दुसरा रोग घेऊया त्वचा रोग, स्किन डिझिजेस. विविध प्रकारचे सोरायसिसपासून आपण त्वचेवर असलेल्या, समजा आपण त्या छाई पडणे, त्यानंतर कुष्ठरोग म्हणा, त्वचेचे बरेच विकार जे आहेत है ना, छत्ता म्हणतो आपण त्याला, पित्त है ना, उफाळून येणे, ह्या प्रकारचे जे त्वचा रोग आहेत, खाज येणे है ना, ते आपण त्याला नागिण वगैरे म्हणतो, अजून बरेच त्वचा विकार जे आहेत त्या रोगांवर अप्रतिम कार्य सूर्यप्रकाश करतो. त्वचा रोगांवर अगदी रामबाण असं हे औषध आहे. तिसरा रोग घेऊया हाडांचे विकार, हड्डियों के विकार, विविध विकार. आता पोलिओ हा विकार तुम्ही ऐकवत असाल है ना, हाडांचं तुम्हाला अजून आर्थरायटिसचे आहे, ऑस्टिओ आहेत, बरेच विकार आहेत त्यामध्ये है ना, ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणता येईल. त्यामध्ये हाडांचे जो विकार आहे ट्रिगरिंग असते, विविध प्रकारचे ट्रिगर्स होतात, आपल्या कार्पल्स, मेटाकार्पल्समध्ये होणार आहे है ना, त्यानुसार. आणि आपल्या शोल्डर बोन आहेत आपले है ना, हिप जॉईंटला जो विकार होतो त्यामध्ये शरीरात विशिष्ट ह्या भागावर सूर्यप्रकाश दिला की अप्रतिम असा त्याला रोग निवारण होणार. विटॅमिन डीची जेव्हा आपल्याला डेफिशियन्सी असते है ना सूर्यचिकित्सा, तर आपल्याला विटॅमिन डी डेफिशियन्सीसाठी सूर्यप्रकाश अप्रतिम कार्य करणार. पचनाचे विविध विकारांमध्ये आपल्याला 3च आहे सिलेबसमध्ये, पण तुम्हाला एक सांगू का, आपण जसे आता 11 आपण अवयव मांडलेले आहेत, ते कोणते? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 जे आहे ते मनाला आपण मांडलेलं आहे. आणि हे जे 11 इंद्रिय आपण मांडलेले आहेत त्यामध्ये सूर्यचिकित्सा नैराश्य घालवते. तुमचं नैराश्य घालवण्याची क्षमता सूर्यचिकित्सेत आहे. थकवा कमी करण्याची क्षमता सूर्यचिकित्सेत आहे. वा, लिहिलेलं आहे तुम्ही, रोगांमध्ये उपयोगी, ह्या रोगांमध्ये उपयोगी. 4 मार्काला टीप तुमची तयार झालेली आहे. कोणत्या रोगांमध्ये सूर्यचिकित्सा, काय उपयोग कसा करणार तुम्ही, तर ह्यामध्ये तुम्ही ब्रीफमध्ये भरपूर लिहू शकता. आपल्याला निषेध पण लिहायला हवा, सूर्यचिकित्सा करताना काय काळजी घ्यायची आहे ती लिहायची आपल्याला. चला पटापट 5 मुद्दे आपण लिहिणार आहोत. लक्षात घ्या, सूर्यस्नानाची एक वेळ असते आणि ती वेळ लक्षात घेणं. अगदी जास्त डोक्यावर असं ऊन आहे, तीव्र असं ऊन आपल्याला चालणार नाही. सूर्य सकाळी 7 ते 9 आपण म्हणतो, पण बऱ्याच आपण देशकाल आपण ते मान्यच करावं लागणार तुम्हाला. ज्या भागात, ज्या प्रदेशात आहात तुम्ही तिथलं केवळ 7 ते 9 ही वेळ म्हणता येणार नाही. कधी कधी 8लाच 7लाच तीव्र असं ऊन असतं आणि कधी कधी 5:30-6च्या वेळेसुद्धा अगदी सूर्यप्रकाश तुम्हाला बघायला मिळणार आहे काही देशांमध्ये. तेव्हा त्या वेळेनुसारच तुम्हाला सूर्यस्नान घेतले पाहिजे. ऊन कोवळं असावं. अगदी 2 नंबरचं बघा, दुपारचं तीव्र ऊन, त्यामध्ये सूर्यस्नान करू नये. तीव्र उन्हात डोळ्यांचे संरक्षण करावे. आत्ताच मी दाखवलं तुम्हाला की इन्फ्रारेड लाईट डोळ्यांवर पडायला नकोच है ना, कारण अतिशय तीव्र जर थोडंही पडलं तर डोळ्यांची डायरेक्ट तुमची डोळे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोळ्यांमध्ये
जायला नको. दुसरं, तीव्र उन्हामध्ये सन रेज जे आहेत ते सन बर्न करू शकतात. ते तुमच्या त्वचेला जाळण्याची क्षमता राखतात. तुम्ही बघितलं असेल क्लोरीनच्या पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही उतरता आणि वरतून अगदी जास्त तीव्र असा प्रकाश असला तेव्हा तुम्ही बाहेर निघालात की जी स्किन आहे तुमची ती काळसर पडलेली तुम्हाला जाणवते. तसंच तुम्ही समुद्री स्नान घेतलेला तुम्हाला जर लक्षात असेल तर तुम्ही बाहेर पडल्यावर सन बर्न झालं आहे आपण असं म्हणतो. आणि त्यासाठी आपण SPF किंवा आपण जी आहे सन बर्निंगसाठी क्रीम्स वापरतो. बरोबर आहे. तर ह्या ज्या सनस्क्रीन्स म्हणतो आपण त्याला सनस्क्रीन, तर त्या क्रीम्स आपण वापरतो. त्याचं कारण आहे की सूर्यप्रकाश अगदी तीव्र असं डायरेक्ट तुमच्या त्वचेवर जर पडलं तर तिथे तुम्हाला डायरेक्टली ब्लॅक आउट होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. म्हणून डोळ्यांचं संरक्षण करावे. त्याची वेळ एकदम डायरेक्ट एकाच वेळेस 15 ते 20 मिनटं 30 मिनटं 2 तास असं घेणं अवघड आहे. वेळ हळूहळू वाढवायची आहे. वेळ हळूहळू वाढवावी. आणि 5वा महत्त्वपूर्ण मुद्दा, सूर्यचिकित्सा करताना शरीरास आवश्यक तेवढे पाणी प्यावे. पुरेसे पाणी पिणे अगदी गरजेचे आहे. लक्षात ठेवा, पुरेसे पाणी गरजेचे आहे. हे मी दिसत नाही इकडे ना, दिसते ना. अच्छा, माझा व्हिडिओ दिसत नव्हता इतका वेळ ना. नाही दिख रहा था. पुरेसे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. मगापासून तुम्हाला व्हिडिओ दिसत नव्हता ना सारिकाताई. बरं, आता याचा आपण एकदा इंग्लिशमध्ये पण बघून घ्या ज्यांचं लिहितं आहे. बेनिफिट्स ऑफ सन थेरपी दॅट आर हेल्प. फर्स्ट इज हेल्प्स प्रोड्यूस विटॅमिन D. इट स्ट्रेंथन्स युअर बोन्स. इट इम्प्रूव्स ब्लड सर्क्युलेशन. इट हेल्प्स treat skin diseases. It improves your digestion. Next is it boosts immunity, reduces stress and depression, helps detoxification. आता methods of sun therapy is sun bath. It improves skin health, enhances circulation. Solarized water, what it do? Water kept in a color glass bottles under sunlight. Examples are blue bottle that cooling effects है. Red bottle it increases your energy level. Then green bottle it balancing effects है. Local sun exposures क्या करेगा? Sunlight is applied to a specific body part for therapeutic purposes and it used in what? Arthritis, skin diseases and bone disorders. Diseases treated by sun therapies मैंने अभी जस्ट बताया. एंड फीवर, आर्थराइटिस, स्किन डिजीजेस, बोन वीकनेस, विटामिन D डेफिशिएंसी, डाइजेस्टिव डिसऑर्डर्स एंड इट क्यूर्स योर डिप्रेशन एंड इवन फैटिग. प्रिकॉशंस लिखना है. प्रिकॉशंस आर मस्ट. बेस्ट टाइम इज 7 to 9 बट एज पर योर एटमॉस्फियर, योर लिविंग स्टाइल एंड वेयर डू यू स्टे. You must avoid strong afternoon sunlights. You must protect your eyes by dark and strong sunlights. Start with a short exposure time. Time should be less and then you increase it slowly. Drink enough water. In this therapy, you must drink enough water as per needed by your body. Understood? Yes. And the next part. आपले मुद्दे आपण कवर केलेले आहेत आपल्या सिलेबसच्या हिशोबाने सनलाईटमधले. पण मला काही तुम्हाला 191 पानामधले काही अगणित तत्वाच्या जे चिकित्सा आहेत त्या कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण करता येईल ते एकदा पुन्हा बघूया. मॅम. येस जी. आवाज येतो. आवाज. ओके.
आता क्लिअर आहे? हाँ हो हाँ हो हाँ हो हाँ हो तरी इको होतं. बरं, एकच मिनिट. तुम्हाला क्लिअर आहे बाकीच्यांना इथे समोर? हो मॅडम. ओके. बरं, ठीक आहे. आता आपल्याला कंपोनंट्स पण आपण बघितले आहे ना. 3 आपण कंपोनंट इन्फ्रारेडचं बघितलं होतं, व्हिजिबल रेज बघितले होते, अल्ट्राव्हायोलेट रेज बघितले होते. मग त्यानुसार आपण त्यांना इथे जस्ट अ मिनिट. हां, तर आपण आता हे जे सगळं बघितलेलं आहे ते तुम्हाला कुठेच काही अडलं आहे का ते तुम्ही विचाराल मला. नाझिमाजी, दिनेश आहे, देवीदासजी आहेत, सुमाई आहे, साधना, काय विचारायचं आहे? कळालं आहे ना? इझी आहे ना? इट्स व्हेरी इझी. हां, आता डायरेक्ट आपण परीक्षेनुसार घेऊन टाकलं आहे. जस्ट अ मिनिट, एक ना मीटिंग माझी इथून लेफ्ट झाली आहे, लगेचच आपण करूया इसको.